आता हा विषय संपेल कदाचित असं काहीसं वाटत असताना हे प्रकरण मिटलं नाही तर ते पेटलं आहे. मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राला याचा प्रचंड अभिमान. या भूषण गवई यांनी सरन्यायाधीशाचा पदभार घेतला आणि लगेच ते महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्र सरकारने मात्र सगळे प्रोटोकॉल डावलून बाजूला ठेवून त्यांचा अवमान केला. अहो, सरन्यायाधीश पदाचा सुद्धा अवमान आहे हा. यामुळे बघा सगळ्या बाजूनी सरकारवर टीका होते. बघा, तुम्हाला आठवत असेल, धनंजय चंद्रचूड हे जेव्हा सरन्यायाधीश झाले होते तेव्हा त्याचा मोठा गौरव केला होता. गवई यांच्या वाट्याला मात्र आला तो फक्त अवमान. न्यायाधीश गवई यांनीही याबाबत खंत व्यक्त केली होती. पण या प्रकरणावर अधिक चर्चा होऊ लागल्या त्यानंतर मात्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सुद्धा या प्रकरणाला अधिक महत्त्व देऊ नका असं आवाहन केलं. विरोधकांनी तर काय हो, सरकारचे वाभाडे काढले आहेत. आता हा विषय संपेल कदाचित असं काहीसं वाटत असताना हे प्रकरण मिटलं नाही तर ते पेटलं आहे. आता या प्रकरणामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी देखील उडी घेतली. काउन्सिलने हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे. या संदर्भात त्यांनी तातडीने एक बैठक घेऊन काही ठराव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये काउन्सिलने केलेल्या ठरावाचा मसुदा तर आहेच आहे. न्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक अनुपस्थित होत्या, जे की त्यांनी हजर राहायला हवं होतं. हा राजशिष्टाचाराचा भंग असल्याचं लक्षात येताच संबंध यंत्रणेत खळबळ उडाली होती. न्यायाधीश गवई यांनी या संदर्भात सगळं एक अशी खंत व्यक्त केली. प्रोटोकॉल भंग केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यानंतर लगेच अगदी धावपळ करून घाईघाईनं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस आयुक्त यांनी हजेरी लावत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. याबाबत बघा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली. मात्र अद्याप हे प्रकरण मिटलेलं नाही, ते पेटू लागलेलं आहे हे स्पष्ट झालं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे अध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. देशाचे सरन्यायाधीश गवई हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणाचा विषय होता. काउन्सिलने त्यांचा सत्कार केला. त्या कार्यक्रमाला 3000हून अधिक वकील उपस्थित होते. मात्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो शिष्टाचार पाळलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः देखील वकील आहेत, ते बार काउन्सिलचे सदस्यही आहेत. याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या पत्रामध्ये केलेला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर 1 महिन्याच्या आत अत्यंत कडक अशी कारवाई करण्यात यावी आणि काय कारवाई केली याबाबत बार काउन्सिलला कळवण्यात यावं. अन्यथा बार काउन्सिलला पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत पुढील कारवाई करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा दिला गेला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबई दौरा विविध कारणाने बघा चर्चेत राहिला आणि त्यानंतर तातडीनं घाईघाईनं अगदी धावपळ करीत राज्य शासनानं सरन्यायाधीशांना राज्य अतिथी हा दर्जा बहाल केला. सगळं काही झाल्यानंतर आता या प्रकरणाला आणखी ही नवी कलाटणी मिळालेली आहे. थेट बार काउन्सिलने यात उडी घेतल्यामुळं राज्याच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याची उत्सुकता तर आहे. या कारवाईसाठी फडणवीस यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम देखील देण्यात आलेला आहे. पण तरीही बघा, एक गोष्ट नक्की विचार करण्यासारखी आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या सरन्यायाधीशांचा महाराष्ट्र शासनाकडून अवमान केला जातो. अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल सरळपणे मोडला जातो. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने या अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी होती. कशाची वाट पाहायची होती त्यांना. पण त्यांनी नेमकं ते केलं नाही आणि म्हणूनच हे प्रकरण अधिक चिघळलं, अधिक पेटलं. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा बार काउन्सिलला मागणी करावी लागते, इशारा द्यावा लागतो, अल्टिमेटम देण्याची वेळ येते. हे काय हो, तुम्ही सांगा मित्रांनो. इथवर ही वेळ का यावी आणि याला जबाबदार कोण? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.